नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत आणि खमंग, चवीला अगदी उत्तम अशी लागणारी, आपल्या सर्वांची आवडती आप्प्यांची रेसिपी। तर तुम्हाला आप्पे आवडतात का? आणि आवडत असतील तर तुम्ही आप्पे कशा प्रकारे बनवतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, आप्प्यांची रेसिपी तशी बघितली तर खूप साधी, सोपी आणि सरळ आहे। पण काही वेळेस आपल्या काही चुकींमुळे आप्पे फुलत नाहीत, टम्म फुगून येत नाहीत, कुरकुरीत होत नाहीत। तर त्यासाठी खास टिप्ससुद्धा आहेत। तर इथे बघा, तांदूळ घेतलेले आहे मी, राशनचा तांदूळ घेतला आहे 3 ग्लास। त्याच समान मापाने आपण मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ आणि मठाची डाळ घेतलेली आहे। तर 3 ग्लास भरतील अशा मापाने या डाळी घेतलेल्या आहेत। तर आधी राशनचा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून काढायचा आहे, जेणेकरून यातलं काळं पाणी, सर्व घाण ही निघून जाईल। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। नंतर डाळीसुद्धा अशाच पद्धतीने 3 ते 4 पाण्यांनी धुवून काढायचे आहे, जोवर त्यातलं काळं पाणी जात नाही तोवर। तर बघा, धुवून घेतलेली आहे आपण डाळ स्वच्छ आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। रात्रभर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी टाकून भिजू द्यायचे आहेत। तर डाळ आणि तांदूळ मस्त व्यवस्थित भिजतील असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला फुल पातेल्यांमध्ये। त्यानंतर मेथीदाणे टाकायचे 1 चमचा तांदूळच्या पातेल्यात। त्यानंतर झाकण ठेवून रात्रभर हे भिजत ठेवायचे आहे। सकाळी उठल्यानंतर बघा, आपल्याला याचं वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तर आधी आपल्याला तांदूळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे। पाणी टाकण्याची गरज नाही। जर एकदमच आपलं रवण फिरत नाही आहे मिक्सरमध्ये, तर 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून फिरवू शकता। पण जास्त पाणी टाकू नका, कारण की जास्त पाणी टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते आपलं रवण। तर बघा, इथे मी डाळ तांदूळ एकत्र न करता फक्त तांदूळचं मिश्रण आधी वाटून घेतलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरं आपण जेव्हा वाटण वाटून घेणार आहोत, त्यामध्ये आपण 1 वाटी मी पोहे भिजवून ठेवलेले होते, त्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून घ्यायचे। पोह्यांनी काय होते, तर आपले आप्पे जे आहेत ते एकदम नरम आणि मऊसूद लागतात। म्हणजे वरतून तर क्रिस्पी असतातच ते, पण आतून आपल्याला एकदम मऊसूद लागतात, म्हणून त्यासाठी आपण इथे पोहे टाकून घेतलेले आहे। तर बघा, नंतर आपण डाळचं वाटण वाटून घेणार आहोत। तर डाळमध्ये आपण डाळवरचं जे पाणी ठेवलेलं होतं ते टाकून घेणार आहोत। डाळवरचं पाणी फेकून द्यायचं नाही, तेच आपण वाटण वाटण्यासाठी वापरणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने मी डाळ आणि तांदूळ दोघांचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण। यामध्ये सोडा वगैरे वापरण्याची गरज नाही, फक्त चवीपुरतं मीठ टाका। तुमच्याकडे मेथीची जुडी असेल तर मेथीची भाजी टाकायला विसरू नका। मेथीच्या भाजीने सुद्धा याची चव छान येते आणि नरम होतात आप्पे आपले। तर बघा, मीठ टाकून एकदा फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। लक्षात असू द्या, हे आपण जेवढं फेटणार आहोत जास्त, तेवढे फ्लफी, तेवढे मऊसूद आणि जाळीदार आपले आप्पे मधून खूप असे जाळीदार येतात। थोडा वेळ मी उन्हात ठेवलेलं होतं पातेलं, जेणेकरून ते लवकर फर्मेंट होईल। नंतर यामध्ये लसण पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरं टाकून याचं वाटण आपण या मिश्रणात टाकून घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीने। त्यानंतर मिक्सरचं भांडं पाण्याने विसळून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे। परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नीट व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स होईल। तर आपलं मिश्रण एकदम रेडी आहे आता आप्पे करण्यासाठी। आपण आप्प्याच्या भांड्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित गरम करून घेतलं भांडं। त्यानंतर यामध्ये आपण आता रवण टाकून घेणार आहोत। जास्त रवण भरू नका, जास्त जर तुम्ही रवण भरलं तर हे आप्पे पात्राच्या खाली येईल।
आणि नीट व्यवस्थित होणार नाही. तर बघा, जेवढं त्यामध्ये आप्पेपात्रामध्ये गोलाकार भाग दिसतोय तेवढंच आपल्याला आप्पेपात्रामध्ये रवण भरायचं आहे. तर बघा, एक साईड ही झालेली आहे. तर आता आपण याला उलटून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व आप्पे व्यवस्थित उलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून मागच्या साईडचा भागसुद्धा व्यवस्थित सोनेरी होईल. तर बघा, खालचा भाग जो आपण आता वर करून घेतलेला आहे तर तो भाग एकदम सोनेरी मस्त व्यवस्थित झालेला आहे. असे सोनेरी झाले की म्हणजे त्याची वरचं जी परत आहे ती एकदम मस्त कुरकुरीत होते आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात असे आप्पे. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व आप्पे पालथून घेतले. तर बघा, झाले आपले आप्पे. आता इथे आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आपल्याला सर्व आप्पे असेच एक 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 करत व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आतून सुद्धा एकदम नरम आणि मऊसूद लागतात आणि वरतून जी कडक त्याची सोनेरी परत झालेली आहे ती एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागते. तर अशी ही आप्प्यांची रेसिपी आपण हिरवी चटणी किंवा नारळ चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.